नमस्कार, मी मृणाल कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आपल्याला आज चातुर्मास स्पेशल, श्रावण स्पेशल या भागामध्ये मी करते आहे बिना कांदा लसूण गोळ्यांचा सांबार किंवा गोळ्यांची आमटी. पारंपरिक पदार्थ, त्याला नाविन्याचा साज, जुनं नवं यांचा संगम करून करते गोळ्याचा सांबार. आज 1 वाटी डाळीचं पीठ घेतले, हे मी चाळून घेतलेलं आहे. बऱ्याच लोकांना डाळीचं पीठ चालत नाही, अशा वेळी ते मसूर डाळीचं पीठ किंवा मुगाचं डाळीचं पीठ घेऊ शकतात. चिंच मी अर्धा तास भिजत टाकलेली आहे. इथं 2 चमचे तांदळाची पिठी घेतलेली आहे. मीठ, लाल तिखट, गोडा मसाला, धने पावडर, ओवा, थोडेसे तीळ आणि थोडेसे चिली फ्लेक्स आहेत. इथं सुकं खोबरं आणि जिरं मी भाजून घेतले आणि त्याचं खलबत्त्यात कूट करून घेतलेलं आहे. गूळ आणि कढीलिंब. आपण पहिल्यांदा गोळे तयार करून घेणार आहोत. डाळीचं पीठ 1 वाटी मी चाळून घेतलेलं आहे. तुम्ही ह्याच्याऐवजी हरभऱ्याची डाळ भिजत टाकून ती मिक्सरमधून जाडसर काढू शकता. त्यामुळं गोळे थोडेसे रवाळ आणि कुरकुरीत होतात. आपले गोळे कुरकुरीत व्हावेत म्हणून मी याच्यामध्ये 2 चमचे तांदळाची पिठी घातली आहे. चवीनुसार मीठ. आपले गोळे जेवढे होणार ना तेवढ्यापुरतंच मीठ घालायचं आहे. लाल तिखट. तुम्ही मिरचीचा ठेचा किंवा मिरची कापूनसुद्धा घालू शकता. धने पावडर. ओवा मी हातावर चोळून घेऊन घालते आहे. डाळीच्या पिठामध्ये जनरली जेव्हा डाळीच्या पिठाचा वापर होतो तेव्हा ओवा घालावा. थोडेसे तीळ आणि थोडेसे चिली फ्लेक्स. हे सगळं मिश्रण मी एकत्र करून घेते आहे. 1 चमचा तेल घातले, थोडीशी कोथिंबीर. पीठ सगळं एकत्र केलेलं आहे. थोडं पाणी घालणार आहे आणि या पिठाचा मध्यम असा गोळा तयार करून घेणार आहे. एकदम घट्ट नाही आणि एकदम सैल नाही. आपला डाळीच्या पिठाचा गोळा असा झालेला आहे. आता मी याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेणार आहे. त्याचा छोटा गोळा तयार करून घेतलेला आहे. अजूनही ह्याच्यापेक्षा बारीक केला तरी चालेल, कारण हे गोळे नंतर शिजल्यावर फुगतात, मोठे होतात. आपले गोळे छान होत आहेत. मी अशा प्रकारे सगळे गोळे तयार करून घेते आहे. तुम्हाला लागलं तर तेलाचा हात लावू शकता तुम्ही. तेलाचा हात लावून मी असे गोळे तयार करून घेते आहे. तुम्ही असे गोळे तयार न करता आपली आमटी उकळली ना की असे भजीसारखे जरी तुम्ही करून सोडलं तरी पण चालते. आपले गोळे तयार झालेले आहेत. छान एकसंघ असे झालेले आहेत. त्या ताटात आपण हे गोळे तयार केले, त्या ताटामध्ये मी थोडंसं पाणी घालून ठेवते. हे पाणी आपल्याला आपल्या आमटीमध्ये घालायचं आहे. गॅस चालू केला आहे आणि त्याच्यावर छोटी कढई तापत ठेवली होती आणि मी गोळे तळण्यासाठी त्याच्यामध्ये तेल तापत ठेवलं आहे. 1 गोळा मी सोडून बघते आहे. मी 1 गोळा तळून बघितलेला आहे. हे बघा कसा छान झालेला आहे. कोथिंबीर वगैरे रंग छान आलेला आहे त्याला. आता मी अजून 2 गोळे तुम्हाला तळून दाखवते. मी इथं गोळे तळून घेतलेत, पण
तुम्हाला जर कमी तेलाचा वापर करायचा आहे किंवा तेल वापरायचं नाही आहे तर अशा वेळी तुम्ही एका पातेल्यात पाणी घेऊन ते गरम करा आणि त्याच्यामध्ये हे गोळे सोडा. ते जसं जसं शिजतील तसे वर येतील आणि मग गॅस बंद करायचा आहे आणि हे आपण वाफवलेले गोळे नंतर आपण आमटीत सोडायचे. गोळे तळताना मंद गॅसवर किंवा मध्यम गॅसवरच ते तळायचं आहे. तर मोठा गॅस केला तर ते वरून लाल होतील पण आतून शिजणार नाही. उरलेले गोळे मी तळून घेते आहे. गोळे तळताना मोठ्या गॅसवर तळायचे नाहीत कारण मोठ्या गॅसवर ते वरून फक्त शिजतील परंतु आतून शिजणार नाही. त्यामुळं मंद गॅस किंवा मध्यम गॅसवरच गोळे तळून घ्यायचे. आपले सगळे गोळे तळून झाले आहेत. गॅस पेटवून त्याच्यावर कढई ठेवलेली आहे आणि त्या कढईमध्ये आत्ता आपण गोळे तळलेलंच तेल घातलेलं आहे. तेल थोडंसं जास्त घातलेलं आहे. तेल टाकलेलं आहे. मी 1 चमचा मोहरी घातली आहे. मोहरी छान तडतडली आहे. जिरं घालते आहे. जिरं पण छान फुललेलं आहे. हिंग घालते आहे. हळद घालते आहे. ताजी कडीलिंबाची पानं आहेत ती घालते आहे. फोडणी ढवळून घेते. फोडणी छान खमंग झालेली आहे. त्याच्यामध्ये मी आपल्या आवडीप्रमाणे लाल तिखट घालून घ्यायचं आहे. मी घालून घेतलेला आहे. 1 चमचा गोडा मसाला घातलेला आहे. फोडणी एकजीव करून घ्यायची आहे. मी आता ह्याच्यामध्ये 4 वाट्या पाणी घालून घ्यायचं. चिंच पोळून घेतलेली. हे चिंचेचं पाणी आमटीत घालायचं आहे. चिंचेचा आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी इथं गूळ घातला आहे. जे लोक चिंच खाऊ शकत नाही काही कारणामुळं त्यांनी ह्याच्यामध्ये आमसूल घालावं. सुकं खोबरं आणि जिरं मी भाजून घेतलं होतं आणि त्याची खलबत्त्यात मी पूड म्हणजे कुटून घेतलं होतं ते मी 2 चमचे घालते. गोळे आपण तयार केले ना ते पीठ आपण ह्या ताटलीत तयार केलं होतं ते मी स्वच्छ धुवून घेतले आणि ते पाणी मी आपल्या आमटीत घातले. ह्या आमटीपुरतंच आपल्याला मीठ घालून घ्यायचं. गोळ्यात पण आपण मीठ घातले ना. आपल्या आमटीला उकळी फुटलेली आहे. आता मी हे गोळे ह्याच्यामध्ये जरा लांब लांब करून सोडायचे. जवळजवळ नाही सोडायचे. सोडून घेतले. गोळे मी न तळता तसेच ठेवले होते. तुम्हाला जर तळायचे नसतील ना तर या स्टेजला तुम्ही असं आमटीमध्ये न तळलेले गोळे असे सोडू शकता. आमटी 4 ते 5 मिनटं चांगली उकळू द्यायची. आपला हा पारंपरिक पदार्थ आहे. आमची आई घरी करताना फक्त गोडा मसालाच वापरायची पण मी आता तो गोळ्यांचा सांबार असल्याकारणानं 1 पाव चमचा सांबार पावडर याच्यात घालते आहे. थोडीशी कसुरी मेथी मी घेतलेली आहे आणि ती ह्याच्यात घालते आहे. ह्याच्यामुळं आपल्या सांबाराला अप्रतिम अशी चव येणार आहे. थोडंसं ओलं खोबरं आणि कोथिंबीर घातली. आपले गोळे छान शिजलेले आहेत आणि आकाराने पण ते मोठे झालेले आहेत. आमटी पण बरोबर झाली आहे. जास्त दाट नाही आणि जास्त पातळ नाही. तुम्हाला समजा ह्याच्यापेक्षाही दाट करायचं असेल तर
1 चमचा डाळीचं पीठ पाण्यात कालवायचं आणि ह्या आमटीत घालायचं. म्हणजे आमटी मिळून पण येते, आणखीन दाट पण होती. आमटी आपली छान उकळलेली आहे. मी गॅस बंद करून देते. आपली सुंदर अशी हटक्या चवीची नव्या जुन्याचा संगम करून केलेली गोळ्यांची आमटी म्हणजेच गोळ्यांचा सांबर तयार झालेला आहे. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुमचा अभिप्राय कळवा. चातुर्मासात बरेचसे लोक कांदा लसूण खात नाहीत, त्यामुळे त्यांना वेगळं खावं वाटेल तर हा चमचमीत आणि चविष्ट असा गोळ्यांचा सांबार ते करू शकतात. हा सांबार तुम्ही पोळी, भाजी, भाताबरोबरही खाऊ शकतात. पर्टिक्युलरली भाकरीबरोबर हा पदार्थ कुचकरून खाल्ला तर जास्त चांगला लागतो. अशाच नवीन नवीन रेसिपी घेऊन मी येणार आहे. तोपर्यंत स्वस्थ रहा, आनंदी रहा, श्रावण मासाची तयारी करा. धन्यवाद.